नमस्कार मित्रांनो, मी महेश. आज मी तुम्हाला काप्टिक नावाच्या एका ब्राह्मण व्यक्तीने सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा बुद्ध धम्म आणि संघ ह्या गोष्टींना तो कसा शरण गेला होता त्याचं मी उदाहरण सांगणार आहे. हे जे उदाहरण आहे हे मला सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याबद्दल जे पुस्तक डॉक्टर आह साळुंके यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकामध्ये ही माहिती आलेली आहे. एकदा तथागत कोसल देशातील ओपासाद नावाच्या ब्राह्मण ग्रामाच्या उत्तरेला असलेल्या देववन नावाच्या साल वनात विहार करीत होते. ते गाव प्रसेनजित राजाने चंकी नावाच्या ब्राह्मणाला इनाम म्हणून दिले होते. चंकी नावाचा जो ब्राह्मण व्यक्ती होता त्याला प्रसेनजित राजाने ते इनाम म्हणून ते गाव दिले होते आणि ते त्या सालवनात, त्या गावाच्या सालवनात सिद्धार्थ गौतम बुद्ध विहार करीत होते. तथागत विहार करीत असल्याचे समजल्यावर तेथील ब्राह्मण गृहस्थ त्यांना भेटण्यासाठी निघाले. चंकी ब्राह्मणानेही त्यांच्याबरोबर जाण्याची तयारी दर्शविली. सिद्धार्थ गौतम बुद्ध विहार करीत आहे हे असं समजल्यानंतर चंकी ब्राह्मणाने त्यांना भेटायला जाण्याची तयारी दर्शविली. त्या गावात मुक्कामाला 500 ब्राह्मण आले होते. विविध प्रदेशातून, वेगवेगळ्या प्रदेशातून चंकी ब्राह्मणांसोबत 500 ब्राह्मण असे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना भेटण्यासाठी तयार झाले आणि ते सर्व म्हणाले की आपण सर्व मिळून श्रमण गौतमाच्या दर्शनाला जाऊ. त्यामधील काही ब्राह्मण चंकी ब्राह्मणाला विरोध करू लागले. ते म्हणायला लागले की अब्राह्मण जो व्यक्ती ब्राह्मण नाही त्या व्यक्तीला जाऊन भेटणं हे तुमच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही. आणि त्यांनी त्याला विरोध केला की अब्राह्मण व्यक्तीला जो वेद मान्य करीत नाही, जो ब्राह्मणां इतका श्रेष्ठ नाही, अशा अब्राह्मण व्यक्तीला भेटायला जाणं हे चुकीचं आहे असं बाकीचे ब्राह्मण चंकी ब्राह्मणाला बोलू लागले. पण चंकी ब्राह्मण हा जो व्यक्ती होता त्यानं त्यांचा जो आग्रह मान्य केला नाही. तो म्हणाला काही केलं तरी मी सिद्धार्थ गौतम यांच्याकडे जाणारच. तो मोठ्या ब्राह्मण समुदायासह त्यांच्याकडे गेला. ते जे 500 ब्राह्मण आले होते त्या सर्वांना घेऊन तो चंकी ब्राह्मण सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना भेटण्यासाठी त्यांच्या सालवनात आला. त्याच्यानंतर सिद्धार्थ एका ठिकाणी बसून वृद्ध ब्राह्मणांसोबत चर्चा करीत होते आणि बाकीचे जे चंकी ब्राह्मणांसोबत जे बाकीचे ब्राह्मण आले होते, जे 500 ब्राह्मण आले होते, त्यामध्ये काप्टिक नावाचा 16 वर्षाचा एक ब्राह्मण तरुण होता. तो 16 वर्षाचा होता. तो वेद जे ब्राह्मण ग्रंथ होते, जे पूर्वीचे जे वेद म्हणजे ते 3 वेद होते, त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे जे 3 वेद होते त्या 3 वेद, ह्या तिन्ही वेदांपैकी हे तिन्हीच्या तिन्ही वेद त्याला व्यवस्थित आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास केला होता त्या काप्टिक ब्राह्मण या 16 वर्षाच्या तरुणानं. त्याचं नाव काप्टिक होतं आणि ती जे बाकीचे ब्राह्मण होते त्यांनी त्या काप्टिक तरुणाला सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्यासोबत बोलावं त्यासाठी त्याला पुढं केलं. सिद्धार्थ गौतम बुद्ध एका ठिकाणी वृद्ध ब्राह्मणांसोबत चर्चा करत होते. त्याच्यानंतर तो काप्टिक तरुण पुढे गेला आणि तो मध्ये मध्ये बोलू लागला. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी त्याला सांगितले की तू तसं काही करू नकोस. तसं न करण्यासाठी त्यांनी त्याला सुचवले. सिद्धार्थ गौतम बुद्ध बोलले की माझी आता वृद्धांसोबत चर्चा चालू आहे, माझी चर्चा संपल्यानंतर मी तुला तसं कळवतो, तोपर्यंत तू त्या वाट पाहावी. असं म्हटल्यानंतर सिद्धार्थ असे म्हणाले की माझे जे विचार मी वृद्ध लोकांसोबत बोलत आहे त्या गोष्टी संपल्यानंतर तू तुझ्या गोष्टी आम्हाला सांग, तोपर्यंत तू वाट बघ. पण असं म्हटल्यानंतर जो काप्टिक ब्राह्मण जो चंकी ब्राह्मणासोबत सिद्धार्थांना भेटायला आला होता त्यातला तो चंकी ब्राह्मण गौतमांना म्हणाला की काप्टिक ब्राह्मण हा कुलपुत्र आहे, त्याला तुम्ही अडवू नका. तो पंडित आहे, तो कल्याणकारक वाणी बोलणार आहे, तो तुमच्यासोबत प्रतिवाद करण्यास समर्थ आहे. तो जरी 16 वर्षाचा जरी असला तर तुमच्यासोबत प्रतिवाद करण्यास तो समर्थ आहे. काप्टिकाच्या मनात 3 वेदांविषयी काही बोलण्याचा विचार दिसतो म्हणून ब्राह्मण लोक त्याला पुढे करीत आहे
असं समजल्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी काप्टिकाला सांगितले की जोपर्यंत माझंही बोलणं होत नाही तोपर्यंत तू वाट बघ. तरीही तो काप्टिक ब्राह्मण मध्ये मध्ये बोलत होता. मग त्यानंतर सिद्धार्थांची वृद्ध ब्राह्मणांसोबत चर्चा झालेली आहे. त्यानंतर सिद्धार्थांनी त्याच्याकडे नजर वळवली आणि ते त्यांना काप्टिक ब्राह्मणाला म्हणाले की तुला काय बोलायचं ते आता बोल. काप्टिक ब्राह्मण म्हणाला की भो गौतमा, ब्राह्मणांचे प्राचीन काळापासूनचे जे वेद आहेत तेच सत्य आहेत, बाकीच्या गोष्टी निरर्थक आहेत. मग तो काय म्हणाला सिद्धार्थांना की हे जे वेद आहेत आणि हे जे ब्राह्मण ग्रंथ आहेत तेच सत्य आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत, असे सर्व ब्राह्मणांचे ठाम मत आहे. त्यावर ते सिद्धार्थ गौतम बुद्ध काप्टिक ब्राह्मणाला म्हणतात की या ब्राह्मणांपैकी एक तरी ब्राह्मण असा आहे का की मी हे जाणतो, मी हे ऐकतो, मी हे पाहिले आहे आणि मी हे सर्व जाणले आहे आणि हेच सत्य आहे, बाकीचे सर्व व्यर्थ आहे, असा एक तरी ब्राह्मण आहे का ज्याने आतापर्यंत असे प्रश्न विचारले आहेत? दुसरे कोणी आचार्य तर असे म्हणलेले आहेत का की हे सर्व सत्य आहे आणि बाकी निरर्थक आहे, बाकी व्यर्थ आहे? तर अशा प्रकारची आंधळ्यांची रांग असावी तशीच ही स्थिती आहे. म्हणजे पहिला सुद्धा तसाच बोलतो, दुसराही तसाच बोलतो आणि मधलाही तसाच बोलतो आणि शेवटचाही तसाच बोलतो. त्यामुळे तो म्हणतो की ब्राह्मण हे केवळ श्रद्धेने म्हणत नाहीत की ते परंपरेनुसार असे म्हणतात. म्हणजे परंपरा आहे तसे त्यांचीच परंपराच असते की जसं ते वेद आहेत ना तसं सर्व वेदांना मानायचं आणि वेद जे सांगतात तसंच ऐकायचं. म्हणजे वेदच सत्य आणि बाकीच्या गोष्टी निरर्थक, बाकीच्या गोष्टी व्यर्थ आहेत, असं तो काप्टिक ब्राह्मण सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना म्हणाला की वेद सत्य आहेत तो बोलला आणि बाकीच्या सर्व गोष्टी निरर्थक आहेत. मग सिद्धार्थांनी त्याच्या बोलण्यामधले त्याच्या विसंगती बोलून दाखवल्या की तू पूर्वी वेदांविषयी श्रद्धा ठेवत होता आणि आता तू असं बोलत आहेस की हे परंपरा आहे आणि तू ऐक्यू माहितीवरून असं सांगत आहेस, असं ते त्या काप्टिक ब्राह्मणाला त्याची विसंगती दाखवून देतात. मग सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांना म्हणतात की एखाद्या गोष्टीविषयी श्रद्धा कशी ठेवायची आणि कशी नाही ठेवायची त्याबद्दल ते सांगतात की एखाद्या गोष्टीविषयी म्हणजे त्या जो काप्टिक होता त्याला वेदांविषयी श्रद्धा होती. ते म्हणतात की एखादी गोष्ट त्याबद्दल तुम्ही श्रद्धा ठेवता ती गोष्ट कधी कधी पोकळ, तुच्छ आणि खोटी असू शकते. या उलट ज्या गोष्टींबद्दल तुम्ही श्रद्धा ठेवलेली नसते ती गोष्ट कधी कधी सत्य होऊ शकते, तथ्यपूर्ण असू शकते आणि वस्तुनिष्ठ असू शकते. म्हणून जो सत्याच्या बाजूने त्यानं असं कधी गृहीत धरू नये की हेच सत्य आहे आणि बाकी सगळं निरर्थक आहे. म्हणजे असं त्या काप्टिकाला सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना सांगायचं होतं की तुमचा विचार श्रेष्ठ आणि इतरांचा चुकीचा, असं जे बोलायचं जे टोकाविषयीची भूमिका असते ते चुकीची आहे. कधीही जी एखादी गोष्ट तुम्ही मानत नसतात, ज्याला तुम्ही इग्नोर करतात, ज्याला रिजेक्ट करता, कधी कधी ती गोष्ट सुद्धा बरोबर असते, त्यामध्ये सुद्धा तथ्य असतं आणि ती गोष्ट चांगली असते, हितकारक असते. आणि जी गोष्ट परंपरा आहे आपण म्हणून ती मांडली जाते, जी पूर्वीपासून चालत आलेली आहे, त्या गोष्टीमध्ये काही तथ्य नसतं, त्यात सत्य नसतं, त्यामध्ये ती गोष्ट पोकळ असू शकते, ती गोष्ट अमानवीय असू शकते. मग सिद्धार्थांना तो बोलतो की सत्याचा अनुभव कसा करायचा. सिद्धार्थ त्याला म्हणतात की त्याला एक उदाहरण देतात की एकदा एक गृहस्थ एका भिक्खूकडे जातो त्याचा उपदेश ऐकण्यासाठी. मग तो गृहस्थ काय करतो की पहिल्यांदा त्या भिक्खूकडे लोभ, द्वेष, मोह, अहंकार, गर्व ह्या आसक्त गोष्टी त्याच्यातून निघून गेलेल्या आहेत का नाहीत याची समीक्षा करतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, डोळ्याने पाहायच्या आणि कानाने ऐकायच्या अशा काही मलिन गोष्टी त्याच्याकडे आहेत का नाहीत ह्याची समीक्षा करतो. त्याच्यानंतर त्या भिक्खूची
कीर्ती सगळीकडे पसरल्यानंतर त्याच्या मनामध्ये पुन्हा कामोपभोग आणि बाकीच्या अहंकाराच्या गोष्टी त्याच्या मनामध्ये आहेत का नाहीत, ह्या गोष्टीची तो समीक्षा करतो. तो काही चुकीच्या मार्गावरती तरी जात नाही ना, त्याचे आचरण व्यवस्थित आहे का, त्याच्या मनातले ते आसक्त विचार ते निघून गेलेले आहेत का, तो शुद्ध आहे का, त्याच्यातले मलिन गुणधर्म गुण वैशिष्ट्ये निघून गेलेली आहेत का नाहीत, याची समीक्षा तो गृहस्थ करतो आणि त्यानंतर तो सत्याचा अनुभव घेतो. अशी समीक्षा, अशी चिकित्सा केल्यानंतर त्याला ते सत्य आहे हे समजून जातं. मग त्यानंतर सत्याची अनुप्राप्ती कशी होते, असा काप्टिक ब्राह्मण सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना विचारतो. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात की तुमच्या मनात भावना निर्माण झाल्यानंतर, त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रयत्न निर्माण झाल्यानंतर, त्याच्यानंतर तुमच्या मनात प्रयत्न निर्माण झाल्यानंतर उत्साह निर्माण होतो. त्यामुळं उत्साहाचे रूपांतर छंदामध्ये होते, छंदाचे रूपांतर ध्यानामध्ये होते आणि त्याच्यानंतर परीक्षेमध्ये होते. आणि त्यानंतर तुम्ही जर धम्माचे विचार ऐकले आणि ते काळजीपूर्वक नीट कान देऊन ऐकले तर त्यामुळं तुम्हाला सत्याची प्राप्ती होऊ शकते. सत्याची प्राप्ती कशी होते असे तथागत गौतम बुद्ध काप्टिक ब्राह्मणाला सांगतात की त्याबद्दल तुमची भावना आहे, छंद आहे, उत्साह आहे, आनंद आहे, परत काहीतरी जाणून घेण्याचा तुम्हाला अशी जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे, त्यामध्ये काहीतरी असेल. मग तुम्ही त्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकता, व्यवस्थित ऐकता आणि त्याच्यामध्ये तसंच आचरण करता तर तुम्हाला ते सत्य प्राप्ती होणार आहे. असं ऐकल्यानंतर तो काप्टिक ब्राह्मण प्रसन्न होतो आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांना सांगतो की पूर्वी आम्ही असं समजत होतो. काप्टिक ब्राह्मण सिद्धार्थांना बोलतोय की पूर्वी ते असे समजत होते की कुठे हे ब्रह्मदेवाच्या पायापासून निर्माण झालेले मुंडक श्रमणक, म्हणजे पूर्वी ते लोक ब्राह्मणांना श्रेष्ठ समजायचे आणि बाकीच्यांना ते ब्रह्मदेवाच्या पायापासून जन्माला आलेले असे समजत होते. आणि तो काप्टिक ब्राह्मण सिद्धार्थांना असं समजत होता. आणि सिद्धार्थांची जी वाणी ऐकल्यानंतर, त्याचे जे विचार ऐकल्यानंतर तो त्यांना अशी कबुली देतो की आता मला तुमच्याबद्दल प्रेम, प्रसन्नता आणि गौरव निर्माण झाला आहे, अशी कबुली दिली. आणि तो काप्टिक ब्राह्मण, त्याच्या मनामध्ये तो ब्राह्मणत्व होतं ते निघून जातं आणि तो सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या बुद्ध धम्म आणि संघ याला शरण जातो आणि तो बौद्ध धर्म स्वीकारतो, म्हणजे बौद्ध विचार स्वीकारतो आणि तो सिद्धार्थांना उपासक म्हणून शरण जातो. धन्यवाद.